समर्थ सद्गुरु कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करू प्रथम गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्याय धीतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो आता विठ्ठला ऋषी पंचमीचा फार सुंदर असा योग आहे. थोडा इको अजून कमी करा आणि पूर्ण
महाराष्ट्रामध्ये नाही, जिथे जिथे गजानन महाराजांचा भक्त परिवार आहे त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस फार महत्वाचा आहे. ऋषी पंचमीला 7 ऋषीचं पूजन केलं जाते. ऋषी पंचमीला सप्तऋषी जे आहेत त्यांचं पूजन केलं जाते आणि आपली जी गोत्र आहेत ती त्या 7 ऋषीवरच ठेवलेली आहेत. अत्री असेल, कश्यप असेल, वसिष्ठ असेल, जगदम्नी असेल, गौतम असेल, विश्वामित्र असेल. आपल्याला गोत्रच माहित नाही. आपल्याला गोत्रच माहित नाही, कारण की कुत्र ज्यांना आवडते त्यांना गोत्र कुठं आवडते. सध्याचा काळ मोठा अवघड झालेला आहे. आपल्याला आपलं काही आवडत नाही आणि त्या सप्त ऋषीचे आपण वंशज आहोत. हा पूर्वजाच्या पूजनाचा दिवस आहे. अजूनही बऱ्याच कथा आहेत. एक कथा अशी आलेली आहे की एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्याच्या पत्नीनं रजस्वला अवस्थेमध्ये काही काम केलं, त्याच्यामुळे दोष निर्माण झाले. तर त्याच्याकडून दोष झाले, पत्नीकडूनही दोष झाले. पत्नीचा आणि त्याचा दोष जाण्याकरता त्यानं जे पूजन केलं ते पूजन ऋषी पंचमीच्या दिवशी केलेलं आहे. आता ही ऐतिहासिक माहिती पुस्तकातही सापडते आणि गुगलवरही सापडते. विशेष योग असा आहे की आपण ऋषी पंचमी ही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची पुण्यतिथी याच्यामुळे जास्त लक्षात ठेवतो. ते ऋषी जुन्या काळातले होते. गजानन भाऊ एक वाक्य बोलू का? त्या सप्त ऋषी मधले सगळे गुण समर्थ सद्गुरू गजानन महाराजांमध्ये दिसतात. सगळे गुण दिसतात आणि पुण्यस्मरण आहे. आणि संतांचं विशेष असते, संतांचा जन्म तुमच्या आमच्यासारखा आहे, पण संतांचं जाणं तुमच्या आमच्यासारखं नाही. देवाची जयंती आहे, संतांची पुण्यतिथी आहे, कारण की देवतांचा जन्म दिव्य आहे. मी एक प्रश्न विचारतो इथं उपस्थित जितकी मंडळी आहे तितक्यांना. रामाचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तुम्ही खूपच शांत आहे. वातावरणाचा प्रभाव आहे का तुमच्यावर? रामनवमीच्या दिवशी, चैत्र शुद्ध नवमी, कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. हे बहुतेक सगळ्यांना माहित आहे. आता थोडस समोरचं विचारतो. कृष्ण परमात्म्याचं निर्वाण कधी झालं, रामाचं निर्वाण कधी झालं, तिथी माहित आहे का तुम्हाला? तुम्हाला काय, आम्हालाही माहित नाही. शोधली तर सापडेल, पण त्याच्याकडे लक्ष नाही, कारण त्यांचंही जाणं जे आहे ते दिव्य नाही आहे. सामान्य माणसासारखेच त्यांचे देह गेले. कृष्ण परमात्म्याला बाण लागून कृष्ण परमात्म्याचं निर्माण झालं. प्रभू रामचंद्रांनी आपलं शरीर शरयू मातेमध्ये समर्पित केलं. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोराला विचारा की का रे बाबा, संजीवन समाधी सोहळा म्हणजे काय, तो सांगेल ज्ञानेश्वर महाराजांचं संजीवन समाधी, ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. कोणालाही विचारा तुकाराम बीज म्हणजे काय रे, तो सांगेल तुकाराम महाराज ज्या दिवशी वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. आणि महाराष्ट्रात कोणालाही विचारा ऋषी पंचमी म्हणजे काय, तर तो सांगेल समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची पुण्यतिथी. विठ्ठला त्यांचं जन्म सगळ्यांचा सारखा आहे, देवतांचा दिव्य आहे. भगवान स्वतःच गीतेमध्ये सांगतात जन्म कर्मचे मे दिव्य, स्वतः सांगतात. पण संतांचं वैशिष्ट्य आहे, संतांचं जाणं दिव्य आहे. संतांचं सगळं दिव्य आहे. आज मला जरी काल्याचं कीर्तन करायचं असलं तरी मी जो अभंग घेतला ना तो काल्याचा जरी असला ना तरी या अभंगाच्या माध्यमातून परमार्थ करणाऱ्यांना
काय मिळते आणि परमार्थ करणाऱ्याची स्थिती काय होते याचं वर्णन या अभंगात आहे. मी काला कमी सांगतो आज, चालेल ना? आणि तुम्ही नाही म्हटलं तर मी तुमचं ऐकेल का? मी काला कमी सांगतो आज. काला सगळ्यांनाच माहित आहे, बऱ्याच जणांच्या पाठ झाल्या. त्या काल्याच्या गवळणी तर बायाच्या पाठ झाल्या. ती बाई खालूनच म्हणते आता हे गवळण म्हणते आता. म्हणून मी काला थोडा कमी सांगतो, संत महात्म्यांचं वर्णन जास्त करायचं. आणि अभंगाच्या व्यतिरिक्त वर्णन करील असंही समजू नका. बरेच जण अभंगाच्या वरच बोलतात. एक जण म्हणे महाराज अभंगावर बोललं पाहिजे. मी म्हटलं नवीन काय, अभंगावरच बोलतात. अभंगाच्या आत प्रवेशच कोणाचा आहे? अभंगाच्या आत प्रवेशच कोणाचा आहे? अभंगाच्या वरच आहेत सगळे. फार मोजके आहेत की ज्यांचा अभंगात प्रवेश होतो. आणि मी एक वाक्य आता इतक्यात बोललो होतो, फार प्रसिद्ध झालं, फार व्हायरल झालं ते. अभंग सोडवता नाही आलं तरी चालेल, अभंग सोडू नका. अभंग नाही सोडवता आला काही फरक पडत नाही, अभंगाला सोडू नका. ज्ञानोबाराय तुकोबाराय कृपा करते. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या संस्थांना वारकरी संप्रदायाचे अभंग सोडले नाही. आज समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं कार्य जे आहे ना, 7 समुद्राच्या पलीकडे गेलं. अमेरिकेमध्ये सुद्धा गजानन महाराजांचं मंदिर बनलं. अमेरिकेमध्ये सुद्धा आज गजानन महाराज व्यापक झालेले आहेत, कारण संतांचं जीवनच व्यापक आहे. संतांचं जीवनच व्यापक आहे. आणि सगळेजण संतांचं कौतुक करतात, सगळेजण करतात. मी अजून एक बारीक मुद्दा सांगतो तुम्हाला, फार फार वेगळा मुद्दा आहे. थोडस मानसशास्त्रीय आहे का, थोडस ताकद लावून आहे का. मी कीर्तन फार कमी केले, जे करते ना ते 100% करतो, म्हणून ऐकणारे तसे भेटले पाहिजे. थोडस ताकद लावून आहे का. सगळ्यांचीच इच्छा आहे का कोणीतरी आमचं कौतुक करावं. ज्यानं असं म्हटलं की महाराज माझी स्तुती म्हणून सांगत नाही, तर समजावं कुठंतरी गुप्त इच्छा असते की आमच्या कार्याचा कोणीतरी गौरव केला पाहिजे. आणि हे काही वाईट आहे असंही नाही. आमच्या कार्याचं कोणीतरी 2 प्रकार आहे त्याच्यात. स्त्रियांना वाटते की आमच्या सौंदर्याला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे, आणि पुरुषाची अपेक्षा असते की आम्ही केलेलं काम चांगलं असं कोणीतरी म्हटलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. आणि सध्या जग स्तुतीप्रिय आहे. जो स्तुती करतो त्याची दुकानं चांगली चालतात. कौतुक केल्यावर पकवाजाचं कौतुक केलं तर ते जोऱ्यानं वाजवते, अजून हे जोऱ्यानंच वाजवून राहिला. गायकाचं कौतुक केलं, गायक थोडस अजून त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. प्रोत्साहन देण्याकरता कौतुक करणं हा भाग वेगळा आहे. हे लहान मुलांसाठी असते. शाळेतल्या मुलांना त्यांनी अजून प्रगती करावी त्याच्याकरता त्यांचं कौतुक केलं जाते, केलं पाहिजे. पण आता जे मरायला झाले त्याला वाटते आम्हाला चांगलं म्हणा. बरं, तो चांगलं काहीच करत नाही. त्याची अपेक्षा असते की आम्हाला चांगलं म्हणा, आम्हाला चांगलं म्हणा. आणि कोणीच चांगलं म्हणत नाही तर त्याला वाटते कीर्तनकारांना तर म्हणावं. आणि सध्याचा काळ तर मोठा विचित्र आहे. बायको ज्याचं नाव घेत नाही, लेकरं ज्याला चांगलं म्हणत नाही, ते म्हणते कीर्तनकारांना आमचं नाव घ्यायला पाहिजे होतं. आता कीर्तनकार बी तेवढे हलके झालेच आहेत. कारण की देवाचं नाव घेतलं तर पुण्य होत असेल, पण लोकांचं नाव घेतलं तर तारीखान पाकिट मोठे भेटतात. माझा मुद्दा, मी टीका करतो अशातला भाग समजू नका बरं. माझा मुद्दा थोडासा आहे का. एखाद्या गोष्टीचं व्यवहारामध्ये तुम्ही बघा, एखाद्या मालाची मार्केटिंग म्हणजे त्याचं कौतुक आहे. एखाद्या मालाचं मार्केटिंग हे त्याचं कौतुक आहे. आणि आपण भाळतो. कोणतंही क्रीम लावलं तर काळा झालेला माणूस गोरा होते का? होते का सांगा. आणि आज भारतामध्ये किती क्रीमवर पैसे वाया जातात. पावडर लावल्यानं कोण गोरं झालं? कोण गोरं झालं?
कोणीच नाही. बरोबर. हा हा पकवाज वाजवते, पावडर आहे तुझ्याकडून? आहे ना. जुन्या काळातला आहे पकवाज, जुन्या काळातला आहे पकवाज. तेव्हा काय लावत होते? पावडर पकवाजाला लागत नाही, आपल्या हाताला घाम येऊ नये आणि त्याच्यामुळं पान कावरू नये याच्यासाठी पावडर लावलं जातं. लोक काय म्हणतात, पकवाजाला पावडर पाहिजे. पकवाजाला नाही पाहिजे पावडर. कोणाला पाहिजे? ज्याच्या हाताला घाम लवकर येतो, त्या घामामुळे शाईवर त्याचा चुकीचा प्रभाव पडतो, त्याच्यामुळं पावडर. आणि मग तो सांगताना काय म्हणतो, 2 पावडरचे पुढे आण जा, नाही तर पकवाज चांगला वाजत. विठ्ठल विठ्ठल. मी साधी सोपी उदाहरणं देऊन राहिलो तुम्हाला, साधी सोपी उदाहरणं आहे. मार्केटिंग, कौतुक. कौतुक बरं, कौतुक करण्यासारखं त्याच्या जीवनामध्ये काहीतरी असावं ना. माझा मुद्दा वेगळा आहे. सामान्य लोकांनी केलेलं कौतुक हे कामाचं नसतं. कौतुक कोणीतरी मोठ्या माणसाने करावं, कोणीतरी मोठ्या माणसाने करावं. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. सज्जनी आपुला मनितला, सज्जनाने आपलं म्हणावं. संतांनी आमचा स्वीकार करावा. आणि संतांनी स्वीकार केलं तर काय होते माहित आहे? चंदन येते गोरी व्यापे व्यापे, संताने संतांनी सरत केलं म्हणजे संतांनी स्वीकार केला. देवाकडे मागायचं असेल ना तर एकच मागा, कोणतं? या संताशी निर्वी हेची मज. निर्वी म्हणजे संतांनी आमचा सांभाळ करावा, संतांनी आमचा सांभाळ करावा, संतांनी आमचा स्वीकार करावा. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचा स्वीकार कोणी केला? मी अजून थोडं वेगळं बोलतो. तुम्ही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची पुण्यतिथी का साजरी करताय? का साजरी करताय? हे प्रमाण सगळ्याचं पाठ आहे. पुण्यवंत व्हावे घेता, त्यांचं नाव घेतलं तर आम्ही पुण्यवान होतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी थोडस समोरचं बोलतो. का करता? आपल्या भारताचं दुर्दैव असं आहे की आपण बऱ्याच गोष्टी बाकीचे करतात म्हणून करतो. कोणताही व्यवहार किंवा उद्योग करत असताना त्याच्यापासून फायदा काय होतोय पाहिलं जाते. विनाकारण कोणताही उद्योग किंवा व्यवहार केला जात नाही. परमार्थ केल्यावर फायदा काय होतो का नाही पाहावं? का नाही पाहावं? आज ऋषी पंचमीच्या दिवशी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणापाशी आपण आलेलो आहोत. कोरडी विहीर त्यांनी जलानी भरली. मला याचा वेगळा अर्थ सांगायचा आहे. माणसाचे कोरडे झालेले अंतःकरण संवेदनशील जर बनवायचे असेल ना, त्याच्याकरता गजानन महाराजांसारख्या कोणत्या तरी संताची गरज. आणि त्यांनी आणलेला ओलावा कमी होत नाही. त्यांनी आणलेला ओलावा कमी होत नाही. आज तुम्ही या पूर्ण परिसरात फिरून बघा, या परिसरात पाण्याची कमतरता नाहीये.
हे तर ठीक आहे, पाण्याचा दुष्काळ, अन्नाचा दुष्काळ, पाण्याची मुबलकता, अन्नाची मुबलकता हा छोटा विषय आहे. माझा विषय फार वेगळा आहे. आज आम्हाला समाजाविषयी, देशाविषयी, राष्ट्राविषयी, धर्माविषयी काहीतरी वाटावं. कुठं आमच्या अंतःकरणामध्ये ओलावा राहिला. आम्ही आता ऑफिसमध्ये बसल्यावर चर्चा निघाली होती, समाज कोणत्या दिशेनं चालला. आज आम्ही आमचे पैसे, आमचा वेळ आम्ही कशावर वाया घालवतो. काल गणपतीचे आगमनाचे सोहळे झाले, किती पैसे गेले असतील, फायदा काय झाला. आता नवीनच हे आलं, टेक्नॉलॉजीचा उपयोग समाज स्वच्छ करण्याकरता नाही, खराब करण्याकरता केला जातो. आता ते कचरा उडवायच्या मशीन आल्या, ते कचरा उडवते, ते कागद हे उडून चालले जाते हरामखोर. साफ कोण करावं, कोणी करावं सांगा ना. आम्हाला काही घेणं देणं नाही, काही आम्हाला नाही. अरे भारतासारख्या एवढा मोठा लोकशाही देश असणाऱ्या देशाचा पंतप्रधान कागदाचा तुकडा पडलेला दिसत असेल तर तो उचलून खिशात ठेवतो. आज अस्तित्व नाही, जग त्याची नोंद घेते. हे कचरा करणाऱ्या अवलादी आहे ना, याच्यावर कुत्रही भोगत नाही समोर, कोणी करत नाही. आणि आमचं दुर्दैव काय आहे, गाडगे बाबांनी गाव स्वच्छ केलं, गाडगे बाबांनी स्वच्छता निर्माण केली, हे त्यांचं मोठेपण होतं. पण गाडगे बाबा सारख्या संताला गाव झाडण्याकरता भाग कोणी पाडलं. हा आमचा खुजेपणा नाही का, हा आमचा खुजेपणा नाही. हे संतांपासून शिकायचं आहे. संतांपाशी का जायचं आहे, संत नेमकं काय करतात. वास्तविक संतांनी आपल्या सोबत बोलावं इतकी काही आपली योग्यता नाही, इतकी काही आपली लायकी नाही, नाहीये, खरंच नाहीये. मी म्हणत नाही, स्मृतीमध्ये वर्णन आलेलं आहे, जो द्वेषी आहे, जो निंदक आहे, जो कोणाची ईर्ष्या करतो, अशा माणसाला संतांनं वेळ देऊ नये. अशा माणसाला संतांनी वेळ देऊ नये. तुम्ही म्हणसाल महाराज आमचे गुरु तर फार मोठे आहे, आम्ही दारू पितो तरी ते आम्हाला बोलतात म्हणूनच ते मोठा आहे. जे दारू पिणाऱ्यालाही जे चांगले म्हणत असतील ते संत नाही, ते तुमच्यापेक्षा मोठा सांसारिक आहे. विठ्ठल तुम्ही म्हणसाल महाराज हे थोडं बोलणं वेगळं येऊन राहिलं, थोडं वेगळं, असं आम्ही आजपर्यंत ऐकलं नाही. मी आजपर्यंत जे नाही ऐकलं ना ते बऱ्याच गोष्टी सांगतो तुम्हाला. तुमच्या बऱ्याच मान्यता मला बदलायच्या आहे. संत विनाकारण बोलत नाही, आणि जे बोलतात ते आपलं कल्याण व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपलं गोमट व्हावं याच्यासाठीच बोलतात. साधू संतांनी केलेली कीर्तनं ही पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेली कीर्तनं नव्हती. तुकोबारायांना विचारलं मग तुम्ही का बोलता, तुकोबारायांनी काय सांगितलं माहित आहे, हितावरी आले
हे तुकोबारांची शब्द आहे. कोणी हितावरी यावे बोलिलो या भावे. आपलं चांगलं कळावं, आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं हे कळावं. आता तर ऋषी इतका विचित्र काळ आलेला आहे, तुला सांगतो की आमचं हित आम्हाला कळते, आम्हाला शहाणपण सांगू. सगळ्यात जास्त मांसाहार कोण करते माहित आहे? सगळ्यात जास्त शिकलेले लोक. सगळ्यात जास्त दारू कोण पितात? हे आपले बिचारे हे साधारण हे पितात. जे शिकलेले लोक आहेत ना, सगळे नाहीत बरं, नाही तर काही शिकलेले लोक राग रुसायचे. रुसले तरी मला काय घेणं नाही, मला काय सोयरीक नाही करावं लागत कोणासोबत. पण ही परिस्थिती आहे. आणि ते उलट काय मांडतात माहित आहे? महाराज लोकांना आता खाणं पिण्याच्या भानगडीत काय केलं पाहिजे हे सांगू नये. त्यांनी देशाचा विचार करावा, त्यांनी धर्माचा विचार करावा. म्हणजे आम्हाला काय खावं प्यावं तुम्ही याच्या संबंधात बोलू. विठ्ठला नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. माझा विषय फार वेगळा चालू. संतांनी आमच्या मनानुसार वागावं हा विषय. आम्हाला तर काही काही कीर्तन कशाला म्हणतात हे ज्यानं कधीच पाहिलं नाही, ज्यानं आयुष्यात एकही कीर्तन ऐकलं नाही ना, ते आम्हाला सल्ले देते. महाराज कीर्तनात हे सांगितलं पाहिजे, आता तू घरी थांब, तू आम्हाच्या मागं लागू नको. आम्ही खूप कीर्तन केले, तेच करून राहिलो. समाजाला काय पाहिजे हे आम्हाला माहित आहे. आमच्या चुकीवर पांघरून घालणारा संत पाहिजे. आमच्या चुकीला चांगलं म्हणणारी धर्मव्यवस्था पाहिजे. आमच्या चुकीला चांगलं म्हणणारी. आणि जे चुका दाखवतात त्यांना वाईट टाकलं जातं. हे फार मोठी अडचण आहे. जगामध्ये समस्या सांगणारे खूप आहेत. मी थोडस वेगळं सांगतोय बरं, थोडस काळजीनं ऐका. कारण की या ठिकाणावर पहिल्यांदा पुण्यतिथीचं कीर्तन होऊन राहिलं. या ठिकाणावर पहिल्यांदा पुण्यतिथीचं कीर्तन होऊन राहिलं. आणि आज योगायोग गुरुवार आहे. आणि ज्या दिवशी बाबांनी समाधी घेतली होती त्याही दिवशी गुरुवारच होता, ऋषी पंचमीच होती. म्हणून थोडं काळजीपूर्वक आहे. समस्या मांडणं हे सोपं आहे. समस्या मांडणं हे काही अवघड नाही आहे. सगळेजण समस्या मांडतात. देशाचं काय होईल, देशाचं काय होईल, तू घर तर पाय. देशाचं काय होईल, राष्ट्राचं काय होईल. एक वाक्य बोलतो, पटलं तर बघा. समस्या मांडणं हे महत्वाचं नाही आहे, समस्या सोडवण्याकरता प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आणि जे निवळ फक्त समस्या मांडत राहतात ते समस्येमध्ये भर टाकतात. ते समस्या दूर करत नाहीत, ते समस्येमध्ये भर टाकतात. दुसरं काही करत नाही. आणि आज जगामध्ये यांची संख्या फार मोठी आहे. आणि त्यांची अपेक्षा ही असते, गजानन भाऊ का साधूना आमचं ऐकावं. हे आमच्या नामदेव महाराज शास्त्रींचं वाक्य आहे. जो साधू एखाद्या संसारिकाचा ऐकतो इतका हलका साधू करत जाऊ नका. इतका हलका साधू कामाचा नाही. आणि तो साधू तुमचा उद्धार वगैरे करू शकत नाही.
मी मगा एक गोष्ट बोलली, खरा साधू तुम्हाला वेळ द्यायला तयार नाही, तुम्हाला तो वेळ द्यायला तयार नाही. कोणताही साधू एकांतात जाऊन का राहतो? त्याला माहित आहे की हे लोक कामाचे. अरे झाड तुम्हाला त्रास देत नाही, पशु पक्षी तुम्हाला त्रास देत नाही, त्रास माणसं देतात. आणि या भ्रमामध्ये कोणी राहू नये की आम्ही साधूला मोठं केलं. साधूला देवही मोठा करू नाही, देवाला मोठा करणारा साधू आहे. विठ्ठला तुम्ही म्हणसाल महाराज हे थोडस बोलणं अतिरिक्त होऊन राहिलं ना. मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात, देवा तू स्वतःला मोठं समजू नको, आमच्यामुळं तू देव आहे. आमुचे भावे तुझ देव आमुचे भावे तुझ देव शब्द तुकोबारायांचे आहे. देवा आमुची या भावे हे का विसरून राहील असे. ज्ञानोबाराय सुद्धा हा अहंकार ठेवतात. सगळं संप्रदाय सगळे कीर्तनकार सांगतात अहंकार करू. आणि ज्ञानोबाराय काही अहंकाराचं समर्थन करतात. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच अहंकाराचं समर्थन आहे. धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका. लोकांनी कौतुक करणं याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असतो. स्वतःला स्वतःच्या जीवनाविषयी आदर वाटणं हा परमार्थ आहे. कौतुक वाटते झाले या. लोक तर कोणाचंही कौतुक करतात. जो तंबाखूला चुना नसतो लावायला, त्यानं चुना जर दिला तर लोक म्हणतात वा वा, कर्णानंतर तुमचाच नंबर आहे. चुना लावणाऱ्याला लोक दानशूर समजतात. माझे विनोद कळालाही थोडं भारी जाते बरं. इंदोरीकरांनी विनोद केला तर त्यांच्यावर केस झाली. आम्ही विनोद केला तर लोकांचे केसही ताट होत नाहीत. माझा मुद्दा नीट आहे का? ज्ञानोबाराय म्हणतात हा अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया नाही. आमच्यामुळं देवाला भूषण आहे, आम्हाला त्याचा अहंकार आहे. मी त्या अहंकाराचं समर्थन करतो. ज्ञानोबाराय म्हणतात मी तो अहंकार ठेवतो. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे. हा अहंकार ठेवण्यासारखा आहे का? नाही ठेवावं. लोकांना मांस खाण्याचा अहंकार आहे, आम्ही शाकाहारी आहोत याचा अहंकार आपणही बाळगला पाहिजे. तुम्ही मी कोणावर टीका करतो असा अर्थ करू नका. मी त्यांच्यावर बोलावं इतकी त्यांची उंची नाही आहे. मी त्यांच्यावर बोलावं इतकी त्यांची उंची नाही. पण या देशानं ज्याला फार मोठा नेता बनवलं, त्या नेत्याची मुलगी आता काही दिवसापूर्वी बोलले माझ्या पांडुरंगाला मटण चालते. आता हिच्या पांडुरंगाला, ज्या पांडुरंगाला मटण चालते तो पंढरपूरचा पांडुरंग तर निश्चितच नसावा.
नसावा. आणि हे बोलण्यामध्ये आम्ही चांगल्या लोकांचा अपमान करतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि आमचेच काही शहाणे आम्हाला सांगतात महाराज लोकांना राजकारणावर बोलू, यांनी शेण खावं. 750 वर्षापूर्वी निर्माण केलेला हा वारकरी संप्रदाय आहे. ज्या संप्रदायातल्या लोकांना आपला आहार विहार चांगला ठेवला, त्यांचा तुम्ही अपमान करत नाही. तुम्हाला जे खायचं, जे चरायचं ते तुम्ही चरा. चांगलं खाण्यासाठी पुण्य लागते, चांगलं ऐकण्यासाठी पुण्य लागते, चांगले लोक भेटण्यासाठी पुण्य लागते, चांगला आहार विहार करण्यासाठी पुण्य लागते. यांनी आयुष्यामध्ये पुण्यच केलं नाही तर यांना काय सुचणार दुसरं? वरतून म्हणतात काय, मी काय पाप केलं का? नाही, जीव हिंसा करून तू फार मोठं पुण्य केलं. मगा जे वाक्य बोललो होतो, आमच्या स्वैराचाराला आम्ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गोंजारतोय आणि याचे फार मोठे दुष्परिणाम आपल्या भारताला भोगावं लागणार आहे. आणि लोक चुकीचा वागून जर अहंकार करत असतील तर आम्ही चांगलं वागून आम्ही नम्र राहावं अशी अपेक्षा तुम्ही करता. मला काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही जरा ऍटिट्यूड मध्ये राहतात. ऍटिट्यूड नाही, स्टँडर्ड आहे. ऍटिट्यूड नाही मग मी शबनम बॅग घेऊन फिरू का? शबनम घेऊन फिरू का मी? ज्यांना आयुष्य उभं राहायसाठी दिलं, वारकरी संप्रदायासाठी ब्रह्मचर्य स्वीकारलं, तुमची अपेक्षा काय आहे? प्रमाण थोडेसे व्यवस्थित वापरले पाहिजे. पाया पडे जन. आमचेच काही काही एवढे हलके लोक आहे, मी दारू पिणाऱ्याच्या पाया पडायला तयार आहे. पण फार चांगली गोष्ट आहे. नाही, अरे भक्त संत साधू त्याला म्हणतात जे ब्रह्मदेवाला सुद्धा वाकडं दाखवतात. 3ऱ्या चरणात मगाच सांगितलं होतं मी अभंगाच्या बाहेरच नाही बोलून राहिलो. वाकुलिया ब्रह्मादिका, आम्हाला परमार्थाचा प्रसाद भेटला, आमची इतकी ताकद झाली का ब्रह्मदेवाला आम्ही वाकडं दाखवलं. अहंकार नाही का? आणि ठेवला पाहिजे, ठेवला पाहिजे. साधं राहायला जमत नाही आजकालच्या काळात. जे एकदम सरळ असते ना त्याचे तर लय गेले आहे सध्या, फार गेले.
महाराजांनी फार सुंदर परिमाण दिलं. तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगल्या गोष्टीचा अभिमान धरा. चांगल्या गोष्टीचा अभिमान धरा. मी मगाच सांगितलं, देश मोठ्या विचित्र परिस्थितीमध्ये आहे, संस्कृती मोठ्या विचित्र परिस्थितीमध्ये आहे. जगातले 80% लोक मांस खातात, 20% लोक राहिले ते वैष्णवामुळे राहिले. वैष्णवामुळे राहिले. आणि काही काही तर एवढे बावळट आहे का आमच्या देवाला मांस चालते म्हणतात. एक उदाहरण तर मी मगाच दिलं. त्याच्या दिवशी एका ज्याच्या घरामध्ये हिंदुत्वाचे संस्कार, आणि तो म्हणतो की आम्ही आमच्या देवीला मांसाचा निवद देतो. आम्ही काय देतोय पिढीला, समाजाला? समाज व्यवस्था आम्हाला कोणती करायची आहे? आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे राजकारणी स्वार्थी असतात ना, त्यांना तुमची पिढी चांगली व्हावं याच्याशी काही घेणं देणं नाही. ते डीजे बंद करा म्हणणार नाही, डीजे साठी पैसे देतील. शासनानं, न्यायालयानं आवाजावर बंदी आणलेली आहे, पण कोण्या पोलिसानं जर यांना पकडलं तर कोणता तरी राजकारणी सांगतो फालतूपणा करू नका, आमचे मतदार आहे, आमचं मतदान करतात, सोडून द्या, सोडून द्या. आणि हे फार मोठं दुर्दैव आहे. आपल्याला याची जाणीव होत नाही. आज आम्ही संत विचारापासून, सात्विक आहारापासून, सात्विक जगण्यापासून जसं जसं दूर जाऊ ना, तसं तसं आमची पिढी जी आहे ती विकृत मार्गाकडे धावत जाणार आहे. फार विचित्र परिस्थिती आहे. आता आमच्या एका संपर्कामध्ये लग्न करून दिलेली मुलगी 1 महिन्यामध्ये पळून गेली. आणि एका आळंदीला शिकलेल्या वारकरी कीर्तनकाराच्या पोराला करून दिली होती. 1 महिन्यामध्ये पळून गेली दुसऱ्यासोबत. तिला तिच्या बापाची काळजी नाही का? माझ्या बापानं 4-5 लाख रुपये खर्च केले. मी मगा जे बोलत होतो त्या मुद्द्याकडे पुन्हा वळलेलो आहे. कोण वाचवेल आम्हाला? आणि आम्ही कोणत्या गोष्टीचा अभिमान करतो? कदाचित काही चांगले ऐकणारे असतील ते शंका घेऊ शकतील, महाराज अभिमान तुका म्हणे नरकी घाली. तुकोबाराय ज्या अभिमानाबद्दल बोलतात, ज्या अहंकाराबद्दल बोलतात, तो अहंकार, अभिमान जो आहे ना, तो नाशवान वस्तूचा आहे. धनाचा धरू नका, कपड्याचा धरू नका, रूपाचा धरू नका. कोणाचं रूप टिकलं, कोणाचं धन टिकलं, कोणाचे चांगले कपडे टिकले, त्याचा अभिमान करू नका. माणसं त्याचा अभिमान करतात. हो, आपण तर इतके परावलंबी आहो ना. माणूस जन्माला जेव्हा येतो ना, तेव्हा पहिली आंघोळ स्वतः करू शकत, आणि गेल्यानंतरची कायचा, कशाचा अभिमान? तेही जाऊ द्या. आमच्यापाशी खूप पैसे आहे, आम्ही खूप कमावतो, आम्ही खूप चांगलं खातो. मला एक गोष्ट सांगा, एखाद्याचा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर मिठाई वाटली गेली, त्यानं खाल्ली का? आणि तो मेला, तेरवी केल्या गेली, त्याच्यातली जिलेबी त्यानं खाल्ली का? तुझा जन्म झाला, त्याच्यासाठी जे वाटलं गेलं त्याच्यावरही तुझी ताकद चालली नाही, आणि तू मेल्यानंतर तुझ्या निमित्तानं लोक खातील, तुला काही भेटणार नाही, तू पाहत राहा. कशाचा अभिमान? शरीराचा अभिमान. शरीर थकणार आहे, देह जाईल. कोणाचं शरीर चांगलं राहिलेलं आहे? त्या हिंदीमध्ये एका कवीनं फार सुंदर म्हटलेलं आहे, फार सुंदर आहे त्याचे शब्द. ये मसान तेरा हिसाब भी बड़ा नेक है, ये मसान तेरा हिसाब भी बड़ा नेक है, यहाँ पे अमीर हो क्या गरीब सबका बिस्तर एक है. कोणाला श्रीमंत आहे म्हणून घरात जाळत नाही, कोणाला भिकारी आहे म्हणून काही नालीत टाकत नाहीत,
दोघांना एकाच ठिकाणी नेलं जाते, त्याचं नाव स्मशान आहे. म्हणून त्याचा अहंकार करू नका, पण चांगल्या वागण्याचा अहंकार करा, निश्चित करा. मला फार वाईट, थोडं चीड येते, दया येते या लोकांची. चीड येते, दया येते. साधूचं अंतकरण असल्यामुळं गाथा ज्ञानेश्वरी वाचतो, याच्यामुळं बुडते हे जन, त्याच्यामुळे थोडं कळवळा वाटते, म्हणून बोलावं लागते. आणि खरा साधू खरं सांगायला घाबरत नाही. आणि खरा सांगायला जे घाबरते ते समजा हे बदमाश आहे. तुकोबाराय रागाचं समर्थन करतात. येवो तर ती न कैसे रागे खोटेपण देखोनी. हे चुकीचं वागणं पाहून आम्हाला राग का येऊ नये. तुका म्हणे सत्य सांगो, येवो तर रागे येतील ती. मी खरंच बोलेल, राग आला तर येऊ द्या आम्हाला. नाही भीड भार तुका म्हणे सांगा. साधू बोलायला घाबरत नाहीत, सत्यच सांगणार. तुका म्हणे सत्य सांगो, येवो तर रागे येतील. मला बरेच जण म्हणतात, महाराज तुम्ही थोडस सत्य सांगता, लोकांना चालत नाही. नाही चालत तर येऊ नये. बोलवायला गेलो आम्ही, येऊ नये त्यांनी. आमच्या चुकीच्या गोष्टीला गोंजारणारा साधू हा दलाल असतो, दलाल. वाक्य थोडेसे कठोर वाटतील, पण सहन करा. आमच्या चुकीच्या गोष्टीला गोंजारणारा हा दलाल असतो. तो निपक्ष राहू शकत नाही. आणि चुकीच्या गोष्टीला चूक जर नाही म्हटलं तर भोगावं लागतं. मी थोडं सोपं सांगतो संजू भाऊ. क्रोध हा नरकाचा दरवाजा आहे. क्रोध नरकाचा दरवाजा आहे. सहनशीलता हा चांगला गुण आहे ना. थोडंच सांग, थोडं वेगळं आहे का, ताकद देऊन आहे का. भीष्माचार्यांनी सहनशीलता दाखवली, पण कुठं दाखवली. द्रौपदीचं वस्त्रहरण होऊन राहिलं आणि त्यांनी काय दाखवली. पाप झालं का पुण्य झालं. धर्म लज्जित होऊन राहिला. एका अबळ्या स्त्रीचं अपहरण होऊन राहिलं, तिची इज्जत लुटल्या चालली. आणि त्यावेळेस गंगेचा पुत्र असणारा भीष्माचार्य हा शांत राहिला, सहनशील राहिला. कुरुक्षेत्रावर बाणाच्या बाजेवर, शरशय्येवर त्याला झुकावं लागलं. धर्म बुडत असताना, अधर्म होत असताना तुम्ही जर सहनशीलता याला गुण म्हणत राहिले तर भीष्माचार्याला जर भोगावं लागते तर आपण कोण काढले हो. कोण आहोत आपण. दुसरं उदाहरण सांगतो. क्रोध नरकाचा दरवाजा आहे. पण जटायूनं जेव्हा सीता मातेचं अपहरण होत होतं, रावणावर क्रोध केला. तो क्रोध सुद्धा त्याला रामाच्या मांडीवर मरता मरता झोपवून गेला. मी काही विदाऊट कोणत्या उदाहरणाशिवाय बोलतोय असं समजू नका. आज धर्माच्या नावावर दंगानाच चालू आहे. आमच्या देवापाशी गाणे कोणते वाजवायचे याची हिंदूला अक्कल नाही. आणि गर्व से कहो हम हिंदू आहे. काल पाहिलं मी ते वांग वांग वांग, हे वांग्याच्याच लायकीचे आहेत. हे वांगेच आहेत ना, सडले वांगे. आणि सगळ्यात मोठे पागल कोण माहित आहे.
सगळ्यात मोठे बेअक्कल हे वांग वांग म्हणून जेव्हा हे नाचतात आणि आपली तरुण पिढी दारू पिऊन तिथं नाचून राहिली, देवाच्या पुढं देवाचा अपमान करून राहिली आणि त्याच्या आजूबाजूला उभे राहून हे जे पाहणारे आहेत ना, हे सगळ्यात मोठे बेअक्कल आहे. हे भीष्माचार्य जसे झोपले होते ना, यांनाही भोगावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणता धर्म आहे, कोणता कार्यक्रम, काय करतोय आम्ही, काही कोणाला घेणं देणं. आणि ते लोक साधूला सांगतात, महाराजांना असं नाही सांगायला पाहिजे, तू घरी राह, तू नको त्या भानगडीत पडू. रोग जाण्याकरता गोड दवाई दिली जात नाही, कडू औषधच द्यावं लागते. ताप आलेला आहे, ताप आल्यानंतर साखर खाल्ली तर रोग बसत नाही, त्याला कडुलिंबाचा पालाच द्यावा लागतो. मी काही कठोर बोलायचं याच्यासाठी मी काही ठेका घेतला असं माझं हे नाही आहे. मला बरेच जण म्हणतात, महाराज तुमचं कठोर बोलणं गोड वाटते आम्हाला. मग एक गोष्ट जी सांगितली ती लक्षात ठेवा बरं. चांगल्या वागण्याचा अभिमान केला पाहिजे, केला पाहिजे. मला तर त्या दिवशी इतकं वाईट वाटलं बाबा, थोडस ते मासाचं प्रकरण चालू होतं आणि ते प्रकरण चालू असताना सकाळी 9-10 वाजता जे संजय वाद चालू होते, त्यानं काय म्हटलं माहित आहे, आम्हाला काय नपुंसक बनवता का. म्हणजे जे मांस खातात तेच मर्द आहेत आणि जे बिचारे माळकरी आहेत ते सगळे कोण आहेत. तुम्ही कशाचं समर्थन करता. अरे तुम्हाला जे चरायचं ते चरा, त्याच्याबद्दल कोणी नाही. देशामध्ये स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा कहर सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणे काय वरण भात खाऊन लढाया लढल्या का. लेका येळी हळद छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसत होते आणि तुकाराम महाराजांना सांगितलं होतं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. अभिमान आहे आम्हाला की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत होते. माळ घालून काय होते, माळ घालून काय देश सुधारतो का. नको घालू. काही काही तर वेगळंच आहे. ते म्हणे महाराज घालावं वाटते पण एवढी जाडी नाही पाहिजे, सुई सारखी पाहिजे, घालूच नको, घालूच नको तू. ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घुले बाबा होते, ते तर म्हणत होते म्हणे माळ शर्टाच्या अंदर ठेवू नका, बाहेर ठेवा, दिसली पाहिजे. धरीन अभिमान करीन आपुले जतन, याच्यासाठी प्रमाणात आहे. विठ्ठला आणि जे सात्विक जीवन जगतात, जे सात्विक आहार घेतात, ज्यांचा नैतिकतेवर विश्वास आहे, त्यांच्यापेक्षा ताकदवान जगामध्ये कोणी नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात
मी शेवटच्या चरणात म्हटलं म्हणून यायनं भैरवी म्हणून टाकलं, पण दुसरं चरण चालू आहे बरं. विठ्ठला विठ्ठला मुद्दा नीट ऐका. संत कसे आहेत, समर्थ सद्गुरू गजानन महाराज कसे आहेत. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी. आमच्यासारखं ताकदवान कोणी नाही, आणि खरंच संतांसारखं ताकदवान कोणीच नाही. संतांसारखं शक्तिवान कोणीच नाही. एक शब्द वापरला जातो, संतांमध्ये कोणती शक्ती आहे. ते स्वतःच्या सामर्थ्यानं मोठे आहे, ते स्वतःच्या ताकदीनं मोठे आहे. मी मगा एक वाक्य बोललो होतो, आय अगेन रिपीट माय सेंटेन्स. तुम्ही साधूला मोठं करू शकत नाही. थोडस वेगळे आहे ना बोल. आळंदी मुळे ज्ञानोबाराय मोठे आहे की ज्ञानोबारायामुळे आळंदी मोठी आहे. देहून तुकोबारायांना मोठं केलं की तुकोबारायांमुळे देहू मोठी झाली. नाथ बाबांना पैठणनं मोठं केलं की पैठण नाथ बाबांमुळे मोठं झालं. शेगावनं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना मोठं केलं की समर्थ सद्गुरू गजानन महाराजांमुळे शेगाव मोठं झालं. विचार करा. आळंदीनं देहूनं ज्ञानोबारायांना तुकोबारायांना मोठं नाही केलं. अहो, ते असताना उलट त्रास दिला. शेगावमध्ये समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना त्रास झाला नाही का? असा कोणता संत आहे का त्याला त्याच्या गावातल्या लोकांनी त्रास दिला नाही? सांगा ना, कोणता संत आहे असा का ज्याला ज्याच्या गावातल्या लोकांनी त्रास दिला नाही? हे पुण्यतिथ्या वगैरे नंतर करणं हा समोरचा भाग आहे. मग त्याच्या नावानं उद्योग चालू करतात. विठ्ठला विठ्ठला साधूची ताकद सांगतो बरं तुम्हाला. साधूची ताकद इतकी आहे, ज्यांनी साधूला त्रास दिला ना त्यांची दुकानं सुद्धा साधूनं चालवली. कोणामुळे चालत? गाथा बुडवला कोणी? यवतमाळ जिल्ह्यातले का आपल्या अकोला जिल्ह्यातले गेले होते तिथं? गावातल्याच लोकांनी त्या रामेश्वर भट्टापाशी चहाड्या केल्या, त्यांनीच केल्या. ज्ञानोबारांना वाईट कोण टाकलं? कोणी टाकलं? त्यांच्याच लोकांनी टाकलं. दुसरे कोण होते? पण तरीही त्यांनी समाज मोठा केला. समाज मोठा केला. माझी हिंदू धर्मियांना विनंती आहे,
आपले उत्सव समाज जोडणारे असावे, समाज तोडणारे नसावे. आज आम्ही धार्मिक उत्सवाच्या नावाखाली एकमेकांसोबत स्पर्धा करून राहिलो. महाराज, वाईट वाटते हो. असं वाटते कशाला या विज्ञानाने इतकी प्रगती केली, कशाला आपल्याला माहित पडते. गणपती दुर्गा देवीची मंडळं एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांना रस्त्यावर उभ्या राहून वाईट शिव्या देतात. हिंदूला शिव्या देऊन राहिला आणि हिंदू धर्म कमजोर होऊन राहिला, यांच्या लक्षात येत नाही. हे आमच्या लक्षात येत नाही. पैसे आमचेच. आणि त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव तुम्हाला सांगतो, मनुस्मृतीनं 5 महापाप सांगितली, त्याच्यामधलं पाप होतं जुगार. आणि आज गणपती आणि दुर्गा देवीचे सगळ्यात जास्तीत जास्त पैसा जो उभा केला जातो तो जुगाराच्या नावानं उभा केला जातो. काय तो गणपती दुर्गा देवी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे? काय देणार आहे सांगा ना. आमचे धर्मग्रंथ जाळले म्हणून आम्ही काही लोकांना दोष दिले, पण आमच्या देवतांपाशी त्याच महापापाच्या पैशातून आमच्या देवतांचे उत्सव साजरे केले जातात. कोणता देव तुम्हाला आशीर्वाद देईल? आणि कोणाला काही घेणं देणं नाही. वा, शांत होतात. खरे संत आम्ही नाही आहोत, तुम्ही आहात खरे संत, जे इतकं सगळं होऊनही शांत बसता. आमचा तर तळतळाट होते. आम्ही नाही आहोत खरे संत. संत बनले तर अस्तित्व टिकते, संत बनले तर अस्तित्व टिकत नाही. वाक्य पुन्हा बोलू. संत बनलं, साधू बनलं तर अस्तित्व टिकते. संत बनले आणि अधू बनले, अस्तित्व टिकत नाही. कोणी तुमची दखल घेत नाही. विठ्ठला सहन करावं लागतं. म्हणून एक शक्ती आहे, सहन शक्ती. संतांनी काय केलं? तुका म्हणे संत सोशी जगाचे. अजून एक मुद्दा बोलतो, त्या मुद्द्याकडे लक्ष द्या. संत अपराध सहन करतात, अपमान नाही. अपमान सहन केला नाही म्हणून भंडारा डोंगरावर गेले, गाथा निर्माण झाला. अपमान सहन केला नाही म्हणून नेवाशाला ज्ञानेश्वरीची सारख्या ग्रंथाची रचना ज्ञानोबा राय करू शकते. मी याला प्रमाणही सांगतो तुम्हाला. काही लोक म्हणतात महाराज लोकाला सहन करावं लागते. अपराध सहन करा, अपमान सहन करू नका. योगी पावना योगी योगी योगी
संतांचा एकही शब्द व्यर्थ नाही आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या. संत साधू अपराध सहन करतो, अपमान सहन करतो. अपमान सहन करत नाही. अरे ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे तर संत नाही हो. ज्यांनी गाथा बुडवला त्यांनीच आरती करावी हे जीवन आहे. ज्यांनी वाईट टाकलं त्यांनीच आरती करावं हे ज्ञानोबारायांचं जीवन आहे. आणि ज्यांनी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांना नावं ठेवली, त्रास दिला, तेच लोक आज म्हणतात आम्ही समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या शेगाव नगरीचे आहो. हे समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं जीवन आहे. याला जीवन म्हणतात, याला अस्तित्व टिकवणं म्हणतात. आमचं शरीर गेल्यानंतर आमचं अस्तित्व टिकत नाही. 750 वर्ष झालं ज्ञानोबारायांच्या अस्तित्वाला कोणी धक्का लावला नाही. 425 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांच्या अस्तित्वाला कोणी धक्का लावला नाही. आणि संघर्ष चांगल्या लोकांनाच करावा लागतो. वाईट लोकांना संघर्ष नसतो. संघर्ष चांगल्या लोकांनाच करावा लागतो. म्हणून रावण वनवासामध्ये नाही आहे, राम वनवासामध्ये आहे. कृष्ण कारागृहामध्ये आहे, कंस राजा आहे. संघर्ष चांगल्या लोकांनाच करावा लागतो. ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष आहे त्याचं जीवन बनत असते, त्याचं जीवन आपल्याकरता आदर्श असते. आज समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची पुण्यतिथी गावोगावी साजरी केली जाते. तुम्ही कितीही धन कमावून ठेवा, तुम्ही कितीही मोठे सत्तावान व्हा, तुम्ही कितीही मोठं घर बांधा, पण तुमचे पूर्वज तुमचा दिवस साजरा करतील की नाही हे कोणी खात्रीनं सांगू शकत नाही. खंडेलवार म्हणून ज्यांना पद्मश्री भेटलेली व्यक्ती होती ना, ज्या व्यक्तीनं फार मोठ्या कवी होता, रचना केली, त्या व्यक्तीची एक मुलगी वकील होती आणि एक मुलगा मोठा व्यावसायिक होता. पण त्या खंडेलवारचं वय 92 वर्षाचं झालेलं आहे आणि तो वृद्धाश्रमामध्ये आहे. तो वृद्धाश्रमामध्ये आहे. ताकदवान कोण आहे? सहनशक्ती शक्ती आहे, भावशक्ती ही त्यांच्याकडे शक्ती आहे. सगळ्यात मोठी शक्ती सांगू, सगळं जग ज्याला घाबरते तो काळ सुद्धा या साधू संतांना हात लावत नाही. कळी काळ त्यासी न पाहिजे, कळी काळ त्यासी न पाहिजे, हरि पाठ जाती हरि पाठ जाती रोज हरिपाठ वाचतो आपण. हरिपाठातला 14व्या क्रमांकाचा आहोत. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहिजे. इथे 2 शब्द आलेले आहेत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी. वीर, वीर कोण आहे? कोण वीर आहे? जो लोकांना मारतो, ताकद दाखवतो तो वीर आहे? नाही. जे सगळ्याला मारते तो सुद्धा ज्याला घाबरतो ते वीर आहे. वीर विठ्ठलाचे लाडे जे संसाराचे गुलाम झाले ते वीर नाही, ज्यांनी संसार जिंकला ते वीर आहे. जिंकावा संसार हे नावे तरी शूर. आपली काय परिस्थिती आहे?
काय घ्यायचं समर्थ सद्गुरू गजानन महाराजांकडून, काय घ्यायचं ज्ञानोबारायांकडून? अरे साधे विषय आपल्या ताब्यात राहत नाही, आम्ही विषयाच्या ताब्यात आहोत. 2 मिनिटं किंवा 1.5 तास कीर्तनामध्ये बसत असताना सुद्धा मोबाईल वाजल्याबरोबर मोबाईल जर घ्याव वाटतो, तर मोबाईलला तुम्ही विकत नाही घेतलं, मोबाईलनं तुम्हाला विकत घेतलं. कोणी कोणाला विकत घेतलं? लहान लेकरावर इतकं लक्ष ठेवत नाही कोणी, पण मोबाईल वाजला का त्याच्यावर काही आलं का, काही आलं का? बरं आलं तर तो आले, कोणती फॅक्टरी बंद पडायला लागली? फॅक्टऱ्या बंद पडणारे कथा कीर्तनाला 10-10 दिवस येऊन राहून राहिले. मोरारी बापू ज्याच्या विमानात फिरतात ना, तो मदन पालीवार फार मोठा माणूस आहे, पण तो मदन पालीवाल सगळं लोकांच्या भरोशावर टाकते. तो 9-9 दिवस मोरारी बापूच्या कथेत जातात, आणि ज्याच्यापाशी 2 एकर वावर आहे, मला टाइम नाही महाराज, तू तसाच जाय. कोणती काय काय आम्ही कोणत्या गोष्टी करतो, आम्ही काय करतो? आम्ही भजन घाली भोगावरी नाव कर्तव्य मनीधरी. जे नातेवाईक आम्हाला जवळ करत नाही, त्याच्या तेरवीला लग्नाला जाण्याकरता मरमर करतो, पण ज्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी आमच्याकरता देह झिजवला, आमच्याकरता आयुष्य अर्पण केलं, त्या गजानन महाराजांच्या ऋषी पंचमीच्या कीर्तनात 1.5 तास बसण्याकरता जर आमच्याकडे वेळ नसेल, तर आमच्यासारखे अभाग्य आम्हीच आहोत. कोण आहे? गेलो पाहिजे, आलो पाहिजे. कशासाठी आहे? याच्या माध्यमातून होणारी जी ज्ञान जागृती आहे, ती ज्ञान जागृती भारताला टिकवणार आहे. कथा कीर्तनाच्या माध्यमातून होणारी ज्ञान जागृती, ही ज्ञान जागृती जर तुम्ही समजू शकले, तरच भारत महासत्ता बनेल आणि हिंदू धर्म विश्वधर्म बनेल. त्याच्याशिवाय बनू शकणार नाही. आम्हाला कुठं कळते हो? मी आत्ताच तर सांगितलं, हिंदूंची परिस्थिती तर इतकी विचित्र आहे का गणपती पाशी, दुर्गादेवी पाशी गाणे कोणते वाजवाव याची हिंदूला अक्कल नाही आहे, याची अक्कल नाही आहे. कोणत्याही मशिदीमध्ये जाऊन पहा किंवा कोणत्या धर्मस्थळामध्ये जाऊन पहा, तिथं चुकीची गाणे वाजवल्या जात नाहीत. ज्यांच्या धर्माला तत्वज्ञान नाही, ज्यांच्या धर्माला आधार नाही, ते डोळे झाकून धर्म सांभाळतात. आणि आमच्या धर्माला इतका मोठा तत्वज्ञानाचा आधार असल्यानंतर आम्ही मात्र आमच्या धर्माचा अपमान करतो, त्याची आम्हाला लाज वाटत नाही. कशा करताय? तीर्थस्थान कशासाठी आहे? हे फक्त काय लोकाला खाऊ घालायला आहे? कशासाठी आहे सांगा ना. श्रावण महिना पूर्ण समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये रोज कीर्तन होतात. कशासाठी होतात? हे गाणारे वाजवणारे यांना काय येते म्हणून याच्यासाठी येतात का? हे मी सकाळी 5:30-4:30ला उठलो, 5:45ला गाडीत बसलो, रात्री काल ड्रायव्हर शोधला, पण एक यायला तयार नाही. कोण येते? कोणाला गरज आहे? बरं झालं मला चालवता येते, नाही तर काय करायचं? हे कशासाठी आहे? फक्त पैशासाठी आहे? खरं सांगाय, पैशासाठी? मगा जे सांगितलं, काही गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे. समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी ओलावा निर्माण करणाऱ्या जागेमध्ये उभं ठेवून सांगतो, आमची कीर्तनं पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, हे संतांचे आमच्यावर असलेले उपकार आहे. सगळं जग पैशाच्या मागे धावते, सगळं जग प्रतिष्ठेच्या मागे धावते. आम्हाला नको वाटते. मला एका फार मोठ्या माणसाचा फोन आला होता, म्हणजे माझ्या वडिलाच्या निमित्तानं तुम्ही कीर्तन करा. फक्त माझी एक अट आहे, माझ्या वडिलाचे काही पुस्तक आहे एक लिहिलेलं, मी तुम्हाला देतो, तुम्ही वाचा आणि तुम्ही त्यांच्या चरित्रावर कीर्तन करा. म्हणजे बाबा मला सांगू नको, तुझ्या बापाच्या याच्यावर कीर्तन करण्याकरता हे नाही. आमचा बाप ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, आमचा बाप समर्थ सद्गुरू गजानन महाराज आहे, त्यांचं वर्णन करू. आमचा बाप पांडुरंग परमात्मा आहे. मांस खाणाऱ्याला आमचा विठ्ठल म्हणता येते, आम्ही तर पवित्र जीवन जगतो. विठ्ठल त्यांचा नाही आहे मांस खाणाऱ्याचा, विठ्ठल पवित्र जीवन जगणाऱ्या वारकऱ्यांचा आहे.
त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्या ताकदीनं आम्ही ताकदवान आहोत. बळीयाची अंकित आम्ही झालो. मी विदाऊट प्रमाणानं बोलतो असा अर्थ करू नका. त्याच्या ताकदीनं आम्ही ताकदवान आहोत. पण महाराज ही ताकद तुम्हाला प्राप्त कशामुळे झाली? पहिल्या चरणात या संतांना, भक्तांना, वैष्णवांना इतकी ताकद कशी काय भेटली? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी. त्या ताकदीच्या जोरावर ते ब्रह्मदेवासारख्याला, इंद्राला वाकडं दाखवतात. वाकुलिया ब्रह्मादिका. यांना मिळालं काय? ते पहिल्या चरणात सांगितलं. आणि तोच काल आहे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. याचे बरेच अर्थ होतील. मला शास्त्रीय अर्थ करायचा नाही, मला थोडा वेगळा अर्थ सांगायचा. कंठी धरला कृष्णमणी, कंठामध्ये भगवंताचं नाव धरलं. कंठी धरला कृष्णमणी, कंठामध्ये भगवंताला आवडणाऱ्या तुळशीचे मणी धरले. कंठी धरला कृष्णमणी, याचा फरक काय पडतो, याचा प्रभाव काय पडतो, याचा परिणाम काय होतो? तर अवघा जनी प्रकाश. प्रकाश म्हणजे दिव्यता. मला वाटते, मला आठवते ते इंस्टाग्रामला, फेसबुकला, युट्यूबला असते म्हणून आठवते ते. मी सगळ्यात पहिली प्रसाद शब्दाची व्याख्या
आपल्या अकोली जहागीरमध्ये जे काल्याचं कीर्तन केलं होतं मंदिरात भागवतात, तिथं सांगितलं आज मला प्रकाश शब्दाची व्याख्या सांगायची, आणि ते मला काल गाडीत बसल्या बसल्या सुचली. नेमका काला म्हणजे काय? हा ठीक आहे, दही भाताचा काला हा ठीक आहे, पण नेमका काला म्हणजे काय? ज्ञानोबारायांनी कोणता काला वाटला? तुकोबारायांनी कोणता काला वाटला? समर्थ सद्गुरू गजानन महाराजांनी कोणता काला प्राप्त केला? काश त्यांची ही अवस्था प्राप्त झाली. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. का श प्र शब्दाचा अर्थ होतो प्रभावापासून मुक्ती. माझं एक फार जुनं वाक्य आहे, कोणापासून प्रभावित होऊ नका. व्हायचं असेल तर प्रकाशित व्हा. प्रभाव अल्प काळापुरचा असतो आणि प्रभावानं आयुष्य बिघडते. प्रभावानं कॉलेजमधले मुलं मुली कदाचित इथं दिसत नाहीत, पण कॉलेजमध्ये प्रेम असते की आकर्षण असते? काय असते? प्रेम नसते, ते आकर्षण असते. तो प्रभाव असतो, आणि त्या प्रभावामध्ये जे फसतात ना, त्यांचं जीवन पुढं जे आहे ना, ते चांगलं नाही आहे. आम्ही हिरो हिरोईनच्या प्रभावात आहोत. प्रभावात कोणाच्या आहोत? साधू संतांनी कधीच कोणाला प्रभावात टाकलं नाही, आणि म्हणून साधू संतांनी मोकळी सूट दिलेली आहे. म्हणून ज्ञानोबाराय वेगळे दिसतात, नाथ महाराज वेगळे दिसतात, तुकोबारायांची पगडी वेगळी आहे. सगळ्या संतांचं तुम्ही पेहरावे बघा, वेगळा आहे. वेगळेपण त्यांनी जपलं. वेगळेपण जपणं हा परमार्थ आहे. कोणासारखं व्हायचं नाहीये. प्रभावित होऊच नका, प्रकाशित व्हा. आणि आज मी मगा एक उदाहरण सांगून गेलो ना, आमच्या जवळची एक सोयरीक आम्ही केली. मी नाही केली, पण आमच्या संबंधातल्या लोकांनी केली. मला सांगितलं त्यांनी, त्या पोरीनं सोयरीक पक्की केल्याबरोबर तो श्रीमंत पोरगा होता ज्याच्यासोबत विवाह ठरलेला होता, पण ती 2 दिवसात पळून गेली मासोळ्या पकडणाऱ्यासोबत. कशामध्ये गेली ती? प्रभावात. आणि तुम्ही प्रभावानं बळी पडले जाता. एक वाक्य ऐकू, प्रकाशानं माणसाचं जीवन प्रसन्न होते आणि प्रभावानं माणसाचं जीवन प्रदूषित होते. सध्या वारकरी संप्रदायातही प्रभावाखाली जाऊन प्रदूषित होऊन राहिलो. प्रभावाखाली जाऊन प्रदूषित होऊन राहिले. ज्ञानाच्या बाबतीत काही नाही आहे ना, ज्ञानाच्या बाबतीत काही नाही आहे. आणि कीर्तन हे नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीपच आहे ना, का कलादीप, का काही दुसरे कोणते दीप? आम्ही दुसरेच दिवे लावून राहिलो. आम्ही दुसरेच दिवे लावतो. आम्हाला संतांचे अभंग म्हणा वाटत नाही, दुसरे गाणे म्हणा वाटतात. हे प्रभावामुळे होऊन राहिलं. प्रकाश, संत प्रकाश देतात. प्रकाश. मोरारी बापूंचं एक वाक्य खूप चांगलं आहे, कोणाची नक्कल करू नका, अस्सल ठेवा. अस्सल जे असते ना, ते सोनं असते. डोंट कॉपी एनीवन. अरे देवानं बनवताना सगळ्यांना वेगळं बनवलं, तुम्ही दुसऱ्याची कॉपी काय करता? वारकरी संप्रदायात सध्या तो फॅड आहे. प्रति इंदोरीकर, प्रति ढोक. ढोक ढोक आहेत, इंदोरीकर आहेत. तुम्ही स्वतःच काहीतरी बना ना. स्वतःच काहीतरी असलं पाहिजे ना, स्वतःच काहीतरी असलं. मला एक जण सांगे, एक कीर्तनकार महाराज म्हणे, तुम्ही काय करा, तुम्ही शास्त्रीजींच्या जवळचे आहे, तुम्ही शास्त्रीजींसारखं बोला. म्हणून मला नाही बनायचं. ते वेगळे आहेत, मी वेगळं आहे, माझं जीवन वेगळं. त्यांनी वेगळी साधना केली, मी वेगळी साधना केली. कधी नाही, ते ब्रह्मचारी, तुम्ही ब्रह्मचारी. अरे म्हणलं तसं नसते ना. म्हणलं उद्या हनुमानजी ब्रह्मचारी होता म्हणून आम्हाला काय फळच खायला लावशील का? नाही, तुम्ही जेवू नका, तुम्ही फळं खा, ब्रह्मचारी आहे. असं हा प्रभाव असतो. प्रभाव महत्वाचा नाही, प्रकाश. काला म्हणजे प्रभावापासून मुक्ती. दुसरा शब्द का म्हणजे कामनेपासून मुक्ती. आमच्या जीवनामध्ये कामना नसावी. आणि तिसरा शब्द शल्य.
बरेच लोक काय म्हणतात, बरंच केलं राजे पण तेवढं राहून गेलं. आणि ही सगळ्यांची समस्या आहे. आम्ही कमावलं पण तितकं राहून, कितीही चांगलं जीवन जगा पण थोडस राहून, 98 वर्षाचं जीवन झालं तरी तो काय म्हणतो, तेवढं झालं असतं तर बरं वाटलं असतं. थांबणं 98 झालं ना. देवाने इतकं मोठं आयुष्य दिलं, अजूनही तुला काहीतरी करावंच वाटते. शल्य कायम. आणि तेच मी तुकोबारायांचं उदाहरण सांगितलं, कौतुक वाटते झाले या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, जीवनामध्ये शल्य नाही हा काल आहे. विठ्ठला हा काला आम्हाला भेटावा. ही व्याख्या पुस्तकातली नाही, बरं पुस्तकातली नाही ही व्याख्या, ही मस्तकातून आलेली आहे. ती गाडी चालवता चालवता आली. कोण आहे काला म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय? ईश्वर म्हणजे जर प्रकाश आहे तर कोणता प्रकाश, कोणता काला? एक प्रभावापासून मुक्ती, दुसरं कामनेपासून मुक्ती, आणि तिसरं शल्य. आमच्या जीवनामध्ये अपूर्णता आहे, त्या अपूर्णतेपासून मुक्ती. हा काल आहे. का हो महाराज, तुम्ही संतांचं वर्णन केलं, संत श्रेष्ठ आहेत, संतांना हे सगळं प्राप्त झालेलं आहे, पण आम्ही का त्यांच्या मागं लागावं? संतांनी त्यांना जे भेटलं ते आम्हाला दिलं, फक्त त्याच्याकरता आम्हाला काय बनावं लागेल ते दुसऱ्या चरणात. आम्ही संतांजवळ जातो कारण की संतांना जे भेटलं त्यांनी वाटलं त्यांनी. गजानन महाराजांनी स्वतःपुरतं ठेवलं नाही, वाटलं. ज्ञानोबारायांनी काला वाटला, तुकोबारायांनी काला तुका मने खातो आनंदाचे घ्यारे चरफडू सेवितो हा रस वाटितो आणि का दुसऱ्यांना दिलं. आणि हे आजच्या काळात कोणी देत? तुम्ही जर राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं असेल तर राजकारणामध्ये आपल्यापेक्षा कोणी ताकदवान बनू नये याची काळजी प्रत्येक नेता घेतो. म्हणून आमदार जर असेल तर तो आपल्या ताकदीचा कोणताही दुसरा नेता बनला पाहिजे नाही याच्याकरता स्वतःच्याही माणसाचं खच्चीकरण करतो. कोणताही डॉक्टर असेल तर तो डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला स्वतःचा गुण सांगत, जी काही मेख असते त्याला मेख म्हणतात, जे असं लपलेलं असते ती दुसऱ्याला सांगत नाही, सांगत दुसऱ्याला. बरेच कीर्तनकार जे असतात त्याला कोणी विचारलं, महाराज तुम्ही चांगलं कीर्तन केलं हो, आम्हाला टिपण द्या बरं. आता ते टिपणाची सवय पडली, जायला ते टिपणच मागते. मलाही बरेच जण म्हणजे, महाराज तुम्ही जरा मस्त मांडलं टिपण. अरे इथं कुठं टिपण आहे, काय जर टिपण आणि टोपण आहे राजा? इथं काही नाही. इथं जसा जसा गंगेचा प्रवाह चालेल तसा तसा चालेल. इथं काही ठरलेलं आहे का काही? त्यांनी मला परवा फोन केला, ऋषी पंचमीचं कीर्तन करायचं आहे. माझं काय ठरलं होतं का? सकाळी एकदा डोक्यात आला विचार, फक्त विचार एकच होता, काला कमी मांडायचा
आणि संताची ताकद जास्त मांडायची. अभंग काल्याचाच होता, पण मांडली संताची बरी मांडली ना. तुम्हाला वाटली होता काही वेगळी? मांडली संताची ताकद, अभंगाच्या बाहेरची मांडली असं नाही आहे. अभंगात सगळं आहे, ज्ञानेश्वरी गाथेत सगळं आहे. मी तर ती एक ओवी वाचत होतो, ऋषी पाखरं पकडताना काय काय सामान वापरलं पाहिजे हे पारध्यालाही माहित नसेल, पण ज्ञानोबारायण ज्ञानेश्वरीत सांगितलं. काय नाही आहे ज्ञानेश्वरी, काय नाही गाथेमध्ये, आम्ही शोधत नाही. एक वाक्य बोलतो, काला वाटू एकमेका, संत हे एकमेव घटक असा आहे की जे आपल्या जवळ येतात त्यांना संत बनवतात. फक्त एकच पाहिलं जाते, परी पाहे बीज, त्यालाच म्हणतात वैष्णव निका. आम्ही चुकीचं वागायचं आणि संतांनी आमचा स्वीकार करावा ही अपेक्षा का करायची? गुरुवर्य अमृत महाराज नरखेडकर ते सांगायचे, मी त्याच्याच घरी जेवायला जाईन की ज्याच्या गळ्यात माळ आहे. ते त्या काळात काही लोकांना पटत नव्हतं, महाराज बरं नाही वाटत, बरं नाही वाटत. मीही आता एक निर्णय घेतला, ज्याच्या घरामध्ये मांस मच्छी बनवलं जात असेल त्याच्या घरी मला जर माहित असेल तर मी जेवायला जाणार नाही, आणि त्यानंही बोलवू नये आम्हाला. तू चुकीचं खाणं सोडत नाही आणि एका साधूनं तुझ्या घरी येऊन त्या चुकीच्या भांड्यातलं जेवण करावं ही अपेक्षा जर तू करत असेल, नको सांग. काला सगळ्याला भेटत नाही. ब्रह्मदेवामध्ये अभिमान होता, त्याला दिला नाही. इंद्राला दिला नाही, कोणत्याच देवाला दिला नाही. काला दिला गोपाळांना. गोपाळांपाशी पैसे नव्हते, काही नव्हतं, पण गोपाळांपाशी एकच होतं, निका. निका म्हणजे शुद्धता. आज आमचा आहार शुद्ध नाही हो, वस्त्र शुद्ध आहे, वृत्ती शुद्ध नाही. आमचे घर चांगले आहेत, खूप सुंदर अशा भौतिक सुविधा निर्माण केलेल्या आहेत, पण त्या घरामध्ये गेल्यानंतर आमचे चेहरे जर जे आहे ना ते गवळी फोडल्यासारखे दिसत असतील तर त्या घरामध्ये काय आनंद राहणार आहे? साधूची झोपडी आहे, पण साधू प्रसन्नतेनं राहतात. त्यांच्या जीवनामध्ये काला भेटलेला आहे आणि तो काला आपल्याला भेटला पाहिजे. एक ज्ञानेश्वरीतली ओवी सांगतो, संपवतो. माझ्याकडे टाइमही माझा संपलेला आहे. फार सुंदर ओवी आहे. का संत? मी पहिले एक प्रश्न मांडला होता की ऋषी पंचमी का साजरी करायची. आज आमचा प्रत्येक चांगल्यात चांगला माणूस जरी असला, मोजके जर कोणी सोडले साधू संत भक्त वैष्णव, तर सगळे विषयामध्ये गुरफटलेले आहेत. ज्ञानोबरायांची ओवी बघा किती चांगली आहे. विषय व्याडे पडिली मिठी. दोन गोष्टी आहेत त्याच्या. नाग जो असतो ना, नाग जो असतो तो डसतो आणि अजगर जो असतो ना तो पकडतो. दोन असतात त्याच्यात. आता त्याचा मला विस्तार करायला वेळ नाही, पण विषारी आहेत. पण ज्ञानोबारा किती सुंदर सांगतात पा. विषय व्याळे पडली मिठी, नोटी टाटी. आणि कधीपर्यंत सुटत नाही. टाटी म्हणजे स्मशानात टाटीवर नेईपर्यंत ही मिठी सुटत. पण गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. पण गुरुची कृपा दृष्टी जर पडली तर ती मिठी सुटते आणि आम्ही निर्विषय होतो. आमची विषयानं पाळलेली टाकलेली मिठी सुटली पाहिजे. याच्याकरता ऋषी पंचमीच्या दिवशी समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करा की तुमची कृपा दृष्टी आमच्यावर पडू द्या.
एक फक्त 2 मिनिटं घ्यायची आहे आणि कीर्तन सेवेला विराम द्यायचा आहे. फार महत्वाचा मुद्दा. साधूची कृपा महत्वाची नाही, कृपा दृष्टी महत्वाची. कृपा नाही. आणि लोक कशाला कृपा म्हणतात. आमचा धंदा साधू गजानन महाराजांच्या चालला. गजानन महाराजांना नसता केला का? तुकोबारायांनी परमार्थ केला आणि सावकारी बुडाली. मग तुकोबारायांचा जर धंदा चालला नाही तर त्यांच्या अभंगावर कीर्तन करून किंवा हे करून आपले धंदे चालतील का? याची अपेक्षा करू नका. दृष्टी आणि कृपा दृष्टी न्याहाळीले आपुले पदी वैसे, ही अपेक्षा करा. आणि ही अपेक्षा आपण समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी केली. आज ऋषी पंचमीच्या दिवशी बाबा आम्हाला हाच प्रकाश द्या, आम्हाला हाच प्रसाद द्या, जो प्रसाद कृष्ण परमात्म्यानं यमुनेच्या वाळवंटामध्ये केलेला आहे. आणि त्या प्रसादाचं वर्णन भागवताच्या दशमस्कंदामध्ये शुकदेव महाराज करतात. बिभ्रदेनु जठरमटयो शृंगनेत्रे च कक्षे वामे पानमसुन कौलं तत्फलान्यकुलेषु तिष्ठन्वन्ति स्वपरि स्वर्गयो हंसयन् संविसे स्वर्गे लोके मिषते भोजे यज्ञरूपालकेले पुण्डरी कवलारि काल्याचं कीर्तन होतं, पण मुद्दामून संत महात्म्यांचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आणि ते देवालाही आवडते. तेही प्राणा परुते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिते. आज कृष्णाला सुद्धा गजानन महाराजांच्या निमित्तानं झालेलं वर्णन आवडलेलं असेल. ही सेवा समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. दरवर्षी दिंडी परिक्रमा, अभिषेक सगळं होते, प्रसाद होते. आमचे आदरणीय विठ्ठल महाराज होते, ते प्रवचन करायचे. कोरोनामध्ये बंद पडलं, पण सगळी मंडळी उपस्थित आहे. ऋषी पंचमीचा दिवस आहे आणि फार महत्वाचं ठिकाण आहे. म्हणून ज्याचा योग असेल, ज्याच्याकडे सेवा असेल, दरवर्षी ऋषी पंचमीच्या निमित्तानं ही सेवा अखंड चालावी अशी समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करायची आहे. काही जे मुद्दे आहेत ते मुद्दे फार महत्वाचे आहेत, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यावं ही प्रार्थना आहे. आपली समोरची पिढी टिकवायची जर असेल तर त्याच्याकरता त्यांना संत विचाराचा टच असणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला या संत विचारातले जे चांगले सत्संग पुष्प आहेत ते टाकले जातात. विशाल महाराज बडे या नावानं जर तुम्ही सर्च केलं तर भरपूर चांगले विचार तुम्हाला सापडतील. हा प्रचार नाही आहे, प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही. कीर्तन देणं कमी केलेत, चांगल्या ठिकाणीच कीर्तन दिली जातात, कुठेही कीर्तन दिली जात नाहीत. त्याच्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगले विचार पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. आमचे गजानन भाऊ धर्मे यांच्या माध्यमातून त्या दिवशी 2 दिवसापूर्वीच ठरलं आणि वेळेवर ठरलं. अनायसे योगायोग माझा होता, तसा योग पंढरपूरला गजानन महाराज संस्थानला ठरला होता, पण रिझर्वेशनचं जुळलं नाही. त्याच्यामुळे मी त्यांना नकार दिला. कदाचित विहिरीच्या ओलाव्यामध्ये तो संवेदनाचा ओलावाचा प्रसाद मिळावा, त्याच्याकरता गजानन महाराजांनी इथे जाऊन सेवा कर असा त्याचा भाव केला असेल. म्हणून इथे येऊन समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची सेवा करण्याचा योगाला सगळ्यांनी एकदा हात वर करा. आज बाबांचा पुण्यतिथीचा दिवस आहे आणि बाबांच्या नावाशिवाय, बाबांच्या नामस्मरणाशिवाय आपल्याला हा कार्यक्रम पूर्ण करता येणार नाही. आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी सगळ्यांनी प्रेमाने
बाबांचं एकदा भजन समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं भजन करायचं आहे आणि नंतर समोरच्या सूचना आयोजक तुम्हाला देतील. केले सगळ्यांनी हातवर? हे ते बंद करून घे, दुसरा व्हिडिओ काढ, शूटिंग उभ्या याच्यात